हॅलो फ्रेंड्स, माझे तुम्ही पीबी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तयार करणार आहोत राखीची नवीन डिझाईन आणि त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण पाहणारच आहोत पुढं। तर आज आपण तयार करणार आहोत या पेंडंटची राखी आणि या पेंडंटच्या अगोदरची पण आपण एक राखी तयार केलेली आहे, ती सिंपल राखी आहे। आणि आज जी आपण राखी तयार करणार आहोत तर ती तुम्ही राखी 70, 80, 90 ज्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करताल ना तर त्या पद्धतीने तुम्ही सेल करू शकताय। कारण ही आपण मोठी राखी तयार करणार आहोत, जे आपले म्हणजे मोठा भाऊ असेल की ज्याचा हात मोठा असेल तर तशा भावांना आपण ही राखी बांधू शकतो। आणि ज्यांचा हात मोठा असेल तर त्यांच्यासाठी ही राखी आहे। आणि ही राखी तुम्ही 70, 80, 90, 100 तुम्हाला हव्या त्या प्राइसमध्ये तुम्ही सेल करू शकतात। आणि ही राखी बनवायला पण एवढी काही अवघड नाही, सोपीच राखी आहे आणि जास्त साहित्य पण नाही लागणार आपल्याला, फक्त 1 mm ची जास्त मणी लागणार आहे। तर चला तर पाहूयात ही राखी कशी तयार करायची। तर नमस्कार मैत्रिणींना, आज आपल्याला राखी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर ही सुई, दोरा। यामध्ये काय केलेलं आहे, आपण सुईमध्ये दोरा ओवलेला आहे। तुम्ही कोणत्याही कलरचा दोरा होऊ शकता। इथे मी पांढऱ्या कलरचा कॉटनचा धागा ओवलेला आहे आणि याला गाठ मारून घेतलेली आहे। या पद्धतीची सुई घ्यायची, ह्याच्यापेक्षा लहान असली तरी पण चालेल। नंतर चिकट टेप, आपला हा डोली धागा आपण काय केलेला आहे, हा 13 इंचाचा धागा आहे, तो दुमडून घेतलेला आहे आपण। आणि त्याच्यानंतर ना हे पेंडंट, ह्या पेंडंटपासून आपण अगोदर ती पण एक राखी तयार केलेली आहे, ती सिंपल राखी तयार केलेली आहे। आणि आता आपण करणार आहोत ती मोठी राखी तयार करणार आहोत। तर त्यासाठी लागणार आहे एक पेंडंट हे, त्यानंतर ना हे आपण पेंडंटपासून आपण सिंपल राख्या तयार केलेल्या आहेत, ज्या 12 ते 15 पर्यंत आपण विकू शकतो होलसेल रेटमध्ये, आणि रिटेल म्हटलं तर 20-25ला विकू शकतो। तर ही जी पेंडंट आहे ते आपण 2 पेंडंट वापरणार आहोत। त्यानंतर ही आपला नक्षीचा मणी, गोल्डन मणी, हा आपण अगोदरचे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये पण हा आपण यूज केलेला आहे। त्यानंतर लागणार आहे आपल्याला हा 3 mm चा मणी, 2 लागणार आहेत आपल्याला 3 mm चे मणी। आणि त्यानंतर आपण 1 mm चे मणी आहेत, याचा यूज करणार आहोत। आणि इथं आपल्याला कटरचा फक्त चिकट टेप कट करण्यासाठी आणि हा धागा कट करण्यासाठी उपयोग लागतोय। धागा कट करून घेतलेला आहे मी। आता चिकट टेपचं काय करायचं, तर हे धागा आहे ना आपला या पद्धतीनं घ्यायचा आणि इथं चिकट टेप लावून घ्यायचा। तुमच्याकडे जर लाकडी फळी असेल तर त्याच्यावरती यूज करू शकताय, तुम्ही फरशीवरती पण लावू शकता, टेबलवरती करू शकताय, कशावरती पण तुम्हाला ज्या पद्धतीने यूज वाटेल ना करता येईल सोप्या पद्धतीने, त्या पद्धतीने तुम्ही चिकट टेप लावून राखी बनवू शकताय। तर इथं काय करायचं, या पद्धतीनं धाग्याला आपण चिकट टेप लावला। या धाग्याला चिकट टेप लावण्याचं कारण काय, जेव्हा आपण आता राखी बनवतोय, जर चिकट टेप नाही लावला तर हा धागा आहे ना इकडे तिकडे फिरतोय, आपल्याला फास्ट राखी बनवता येत नाही। तर यासाठी काय केलेलं आहे, आपण इथं चिकट टेप लावलेला आहे। तर आता आपण राखी तयार करूया। काय करायचं, ह्या धाग्यामध्ये आपण जर अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये आपण सांगितलंच आहे की कशा पद्धतीनं राखी तयार करायची। तर ही आपली नवीन डिझाईन आहे आणि या पद्धतीने राखी तयार करताना काय करायचं, हा धागा आहे तो पांढऱ्या धाग्याच्या मधून घ्यायचा या पद्धतीनं। या पद्धतीने धागा घेतल्यावर आपण इकडे लास्टला काय करणार आहोत, गोल्डन 1 mm चे मणी घालणार आहोत, 2। एक mm चे मणी, त्याच्यानंतर आपण चक्रीचा यूज करणार आहोत, एक चक्री नंतर आपला जो 3 mm चा आपण मणी घेतलेला आहे तो घालायचा। त्याच्यानंतर एक चक्री नंतर
हा मोठा जो नक्षीचा मणी आहे तो घालायचा. त्याच्यानंतर एक चक्री वापरायची, चक्रीचा वापर करायचा. चक्रीनंतर आपण हे जे 2 पेंडंट घेतलेले आहेत ना त्याच्यामधला एक पेंडंटचा यूज करणार आहोत इथं. आणि काय करायचं, मधूनच या पेंडंटला ना गोलाकार सगळीकडे होल आहे, त्यामुळे कुठूनही तुम्ही इकडून जर घातला तर त्याच्या समोरच्या होलमधून या पद्धतीनं पेंडंट घालायचं. याच्यानंतर काय करणार आहोत तर आपण एक चक्री घालणार आहोत. एक चक्री घातल्यावरती काय करायचं, याच्यामधला एक धागा काढायचा आणि एक धागा ठेवायचा. या पद्धतीने आपण 2 सेपरेट धागे करणार आहोत. आता आपल्या सुईमध्ये या पद्धतीने धागा घालून घ्यायचा. आणि नंतर आपण 1 mm चे 4 मणी घालणार आहोत. इथं आपण 4 मणी घातलेले आहेत. आणि त्यानंतर काय करणार आहे, आपण हे पेंडंट आहे ना, या पेंडंटला पण ना या साईडला 3 होल आहेत आणि या साईडला 3 होल आहेत. तर आपण काय करणार आहोत, मधल्या होलमधून सुई या पद्धतीनं घेणार आहोत, जेणेकरून ही पानाची डिझाईन आहे ना त्याच्या कोपऱ्यातून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण 1 mm चे 4 मणी, आता पलीकडे जसं केलेलं आहे त्याच पद्धतीनं इकडच्या साईडला करायचं आहे आपल्याला. तर हे 4 मणी घातल्यानंतर आपण काय करणार आहोत, आता ह्या धाग्यामधून सुई काढून या धाग्यामध्ये घालायची. या धाग्यामध्ये काढल्यावरती आपण इथं जे घातले होते ना 4 मणी 1 mm चे, ते घालून घ्यायचे. त्याच्यानंतर पेंडंटच्या मधल्या होलमधून सुई काढायची. या पद्धतीनं. त्याच्यानंतर ना 4 1 mm चे मणी, आणि नंतर काय करायचं, दोन्ही धागा एकत्र घ्यायचं आणि सुईमधून रोवून घ्यायचं. तर या पद्धतीमध्ये सुईमध्ये धागा व्हायला किती सोप्या पद्धतीने आपण रोवतोय बघा. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नंतर या साईडला आपण काय केलं होतं, चक्रीनंतर पेंडंट. पेंडंट नंतर एक चक्री, चक्रीनंतर हा नक्षीचा आपला मणी घ्यायचा गोल्डनचाच. गोल्डनच्या मण्यानंतर ना एक चक्री. या चक्री काय एकामेकाला अशा या चिटकलेल्या असतील त्या काढून घ्यायच्या. नंतर आपला 3 mm चा मणी, त्यानंतर एक चक्री,
आणि नंतर लास्टला काय केलेलं आहे, आपण 1 mm 2 मणी घातलेले आहेत. तर या पद्धतीने बघा आपली सिंपल राखी तयार. सिंपल नाही, हे बनवायला सोपीच आहे, पण दिसायला मोठी दिसते राखी. तर ही राखीची डिझाईन आपण आज तयार केलेली आहे. तर ही राखीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपली राखी तयार झालेली आहे. या राखीचं काय करायचं आता, हे जे 2 टोकं आहेत ना धाग्याचे ते एकत्र करायचे आणि बरोबर मध्यभागी हे पेंडेंट घ्यायचं. जे आपण मध्ये घातलेलं पेंडेंट आहे ना मोठं, ते बरोबर मध्यभागी घ्यायचं आणि या पद्धतीने इकडं तिकडं दोन्ही साईडला पण मणी पेंडंट जवळ सारायचे आणि त्यानंतर ना या दोन्ही साईडला पण गाठ मारून घ्यायची या पद्धतीनं. त्यामुळं काय होतं की आपले जे मणी आहेत ना ते धागाच्या असे सेपरेट नाहीत होत, या पेंडंटच्या साईडला तसेच राहतात, म्हणजे आपली राखी पण दिसायला छान दिसते. तर या पद्धतीनं गाठ मारून घ्यायची दोन्ही साईडला. तर या पद्धतीने गाठ मारून झाल्यावरती काय करायचं, साईडला आपण मणी घालणार आहोत दोन्ही साईडला, ज्यामुळे आपली राखी आहे ना ती आकर्षक दिसते, छान दिसते. आणि हे कसं आपण मोठ्या भावांना जर आपण राखी बांधणार असेल तर जादा करून यामध्ये धागा शिल्लक नाही राहत कट करण्यासाठी जेव्हा आपण राखी बांधतो त्यावेळेस. त्यामुळं या पद्धतीने जर तुम्ही तसेच ठेवले नाही, मणी या पद्धतीने घालून ठेवला तर छान दिसते हाताला राखी. तर इथं लास्टला काय करायचे, 2 धाग्याला गाठ मारायची आणि हा मणी या साईडला इथं घ्यायचा. या साईडला पण आपण या पद्धतीनेच करायचं. धाग्यामध्ये या पद्धतीनं सुई ओवायची आणि त्यानंतर 1 mmचा मणी घालायचा. दोन्ही साईडला एकच साईजचा मणी घाला. एक तर 1 mmचा घाला, नसेल तर तुमच्याकडे 2 mmचा असेल तर 2 mmचा पण घालू शकताय, पण जास्त पण मोठा नको. छोटेच मणी इथं शेवटी छान दिसतात. तर या पद्धतीने आपली ही राखी तयार झालेली आहे. आणि ही राखी तुम्ही अशीच जर विकायला गेला तर 50-60 रुपयाला विकू शकताय. आणि जर या पॅकेटमध्ये जर घातलं तर या पॅकेटमध्ये घातल्यावरती आपली राखीची किंमत वाढते. तर ही किंमत तुम्ही 70-80 रुपयाला पॅकेटमध्ये केलं आणि बॉक्समध्ये जर घालून विकायची म्हटली तर तुम्ही 100, 110, 120 रुपयाला पण विकू शकताय. आता ही राखी मोठी आहे जरा, तर ह्याच्यासाठी आपल्याला हे जे लागणार आहे ना पुट्टा थोडासा मोठा लागणार आहे. तर आता माझ्याकडे एवढा छोटासाच पुट्टा अवेलेबल आहे. तर या पद्धतीने ही राखी दिसते पुट्ट्यामध्ये आणि त्याच्यावरती हा या पद्धतीनं प्लॅस्टिकचा कवर येतोय. तर या पद्धतीने जर तुम्ही राखी करून तयार करून विकली तर ही 70-80ला सहज विकली जाऊ शकते. आणि जर नंतर ना बॉक्स असते, बॉक्समध्ये विकली तर तुमची राखी ही 100-120ला विकली जाते. तर ही राखी कशी वाटली, ह्या राखीची डिझाईन कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राखी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. या राखीची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या जर मैत्रिणी जर बनवत असेल, कोण लघु उद्योग राखीचा करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही आपण राखीची नवीन डिझाईन आणत आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला नंतर भेटूया. टाटा, बाय बाय.